IT is a human nature. Human has created essential things. The situation is like that. Time has changed. Without IT, you are dead. If you don't know IT, you are educated outside. You are living dead body. So you must learn IT. Whenever you will use, now you will come to know what is IT and computer science. I don't know much about this, but I learned something. This Herschel Pede, he knows everything. If I fail to say like that, everything will be controlled by IT only. Your life will be controlled. If you want to print, you have to control plus print. Then you can take the print. If you want to save, you have to take control save. If you want to lock, you have to control lock. You have to de-lock, you have to control de-lock. Everything will be controlled. Then when you will learn everything, then you will control that technology. And I am not taking much time, but I am thanks to everybody. And this project is credit goes for our society member Musa Ali Pagarkar. His hard work, because of we are seeing this project. And behind that, Ruman Parekh. These two people have created for your benefit and for your future. So try to take advantage of this all and wish you all the best. And I may not be there after 2040 when India will launch space station. But I think I will be happy if one of you will be there sitting in that control room, ISRO control room. Then you will remember that you started from model school, this IT, and I will be happy then. So thank you very much. You may not understand something, but my feeling I express. This is my desire, and I came for this purpose only. Remaining part they will explain to you, and you enjoy it. And maximum you give the advertise for this, and you ask your friend, your colleague, everything to join this and take benefit of it. Thank you very much. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्ताच आपल्या संस्थेचे अध्यक्ष श्री माधवी साहेब यांनी तुम्हाला IT बद्दल इंग्लिशमध्ये सांगितलं. काही थोडा समजलं असेल, कोणा नाही समजलं असेल, पण थोडंफार समजलं, बेसिक काय समजलं, काय म्हणता येते. मुस्लिम एज्युकेशन सोसायटी यांतर्फे आम्ही हे प्रोजेक्ट चालू केलं आहे. फक्त तुमच्यासाठी IT तुम्हाला समजावं, बेसिक नॉलेज माहिती व्हावं. फुल कोर्स आहे, MSc आहे, सर्व काही आहे त्यामध्ये. विदाऊट IT या जगामध्ये पुढे जगणे कठीण होईल विद्यार्थ्यांना. प्रत्येक क्षेत्रामध्ये IT पाहिजेच, प्रत्येक क्षेत्रामध्ये. इवन कॅटरिंग क्षेत्र, हॉटेलिंग क्षेत्र, कुठले बेसिक क्षेत्र असेल त्यामध्ये IT ही पाहिजेच. तर आमच्या संस्थेने चालू केले, जास्तीत जास्त तुम्ही फायदा घ्यायचा आणि आपल्या मित्रांना, आपल्या पालकांना सांगा जास्तीत जास्त क्लासमध्ये प्रवेश घ्यायसाठी. तरी मला असं वाटतं की प्रत्येकाला थोडं असं समजलं असेल. अध्यक्षांनी सांगितलं, आता मी पण थोडं आता पुढे IT क्षेत्राचे तज्ज्ञ आहेत आमचे पेढे सर, हर्षल पेढे, रुमान पारेख, हे आपलं सांगते पुढे काय. तरी तुम्हाला मी एक रिक्वेस्ट करते सर, जास्तीत जास्त प्रवेश घ्या या आमच्या IT क्लासमध्ये. धन्यवाद. गुड मॉर्निंग. अरे आवाज काढा थोडासा. दहावीची मुलं तुम्ही, 9वी-10वीची. गुड मॉर्निंग. आजच्या या IT सेमिनारसाठी उपस्थित असणाऱ्या आपल्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय मांद्रे साहेब, उपाध्यक्ष अजित मांद्रे साहेब, जॉईंट सेक्रेटरी इलियास मांद्रे साहेब, त्याचप्रकारे आजच्या आपल्या प्रशालेचे मुख्याध्यापक श्री कोळेकर सर आणि या कार्यक्रमासाठी मुख्य अतिथी, खास अतिथी म्हणून उपस्थित असलेले
माझे मित्र, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी आणि आज VFX आणि ॲनिमेशन क्षेत्रात ज्याचं नाव फक्त रत्नागिरीमध्ये नाही तर मुंबई किंवा तत्सम भारताच्या इतर भागामध्ये सुद्धा खूप प्रसिद्ध आहे, ज्यांनी बॉलिवूडचे अनेक चित्रपट, बाहुबली म्हणा, पठाण म्हणा, शाहरुख खानचा पठाण, जवान तुम्हाला माहीतच आहे. अजून अनेक चित्रपट असे आहेत ज्याची नावं आपण घेतली तर कमी पडतील. नुसते बॉलिवूड नाही तर हॉलिवूड, साऊथचे फिल्म, या सर्वांना VFX ज्यांच्या स्टुडिओमध्ये दिलं जातं रत्नागिरीमधून, असे आपले आदरणीय हर्षल पेढे साहेब यांचं मी सर्वांचं मनापासून स्वागत करतो. आता नुकतीच 10वीची परीक्षा झाली. 10वीचे विद्यार्थी आपल्या इकडे आहेत, तर फक्त मी बोलतोय तुम्ही ऐकाल असं करू नका. आपण एकमेकाशी चर्चा करायची आहे. सेमिनार म्हणजे काय, हा तास नाही तुमचा कुठला गणिताचा किंवा इंग्लिशचा. तुम्हाला जर काय प्रश्न असतील तुम्ही विचारू शकता. आता मला सांगा, अगोदर तुमची 10वीची परीक्षा झाली, पुढे आता तुम्ही काय करणार आहे? कोण सांगेल? 10वीमधून पुढे काय विचार केला आहे, काय करायचं तुम्हाला? सगळ्यांच्या माना खाली गेल्या. कोण सांगेल? तू बताय का क्या करने वाला आहे? कॉलेज. अजून कोण? 10वी तू होतीस ना, 10वीला काय करणार आहे माहीत नाही? तू काय करणार आहेस? प्रिया? कॉलेज. तन्वी? कॉलेज. तिकडे मागे खाली मुलीला पण बसली आहे. तू काय करणार आहेस? कॉलेज. अजून मागे तिथे कॉलेजच करणार आहे. मी पण 10वीला होतो ना, आम्हाला असेच प्रश्न विचारायचे. हर्षल पेढेला माहीत आहे. हर्षल माझा क्लासमेट, माझा वर्गमित्र आहे. अगदी 1लीपासून 12वीपर्यंत आम्ही एकत्र शिकलो. त्या शाळेमध्ये 10वीपर्यंत शिकलो. तो रिलेट करेल या गोष्टीची, की आम्हाला सुद्धा कोणी विचारलं ना की 10वीनंतर तुम्ही काय करणार, तर आम्ही पण तेच सांगायचं कॉलेज. अरे पण कॉलेजमध्ये नेमकं काय, त्याचं उत्तर कोणाकडे नाही. सायन्स करणार आहे, कॉमर्स करणार आहे, आर्ट्स करणार आहे, इंजिनिअरिंग करणार आहे, डॉक्टर बनणार आहे, पोलीस बनणार आहे, IAS बनणार आहे, किंवा अजून कुठल्या क्षेत्रात जाणार आहे, बिझनेस करणार आहे, असं ठामपणे सांगत नाही कोण. आणि आम्ही पण सांगायचो नाही, कारण ह्या वयामध्ये आपल्याला कळत नाही की काय नेमकं आपण करणार आहे ते. परंतु आता तुम्हाला ते कळायला पाहिजे, कारण तुमच्या आता हातामध्ये टेक्नॉलॉजी आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलच्या तुमच्या फिंगर टिप्सवरती सर्च करू शकता की 10वीनंतर पुढे काय करता येईल. तुम्हाला विदिन अ सेकंड उत्तर भेटेल काय करता येईल ते. कॉलेज करायचं आहे, काय करायचं आहे, कुठल्या इंजिनिअरिंगला जायचं असेल तर कुठली परीक्षा द्यावी लागते, डॉक्टरला जायचं असेल तर नीट करायला लागते, नीटसाठी कुठले अभ्यासक्रम आहेत, कुठली पुस्तकं आहेत, हे तुम्हाला लगेच भेटू शकतं. पण आमच्या वेळी टेक्नॉलॉजी नव्हती, सोशल मीडिया नव्हतं. आम्हाला कोणतरी अशी मोठं लोक सांगायची की बाबा कॉलेजला जा, इकडे जा, तिकडे जा. मग आम्ही कसं करायचो? आणि आम्हाला त्यावेळी काय, जवळच्या कॉलेजमध्ये खंडाला, मग 10वीनंतर आपण आम्ही कुठे गेलो, खंडालात गेलो 11वी-12वी करायला. कारण त्यावेळी रत्नागिरीमध्ये वगैरे राहायची आमचे कोण असे नातेवाईक नव्हते, किंवा एवढं आम्हाला माहीत नव्हतं की रत्नागिरीमध्ये मोठे मोठे कॉलेज आहेत. जवळ आमच्या कॉलेज होतं खंडाला, पार्वती शंकर बापट. तर तिथे आम्ही 2 वर्ष 12वी केली. त्याच्यानंतर मग आम्ही पुढचं करिअर निवडलं. आता आजचा जो सेमिनार आहे तो म्हणजे आपला आहे IT बद्दल, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आता मी तुम्हाला विचारतो की तुमच्यापैकी बऱ्याच जणांना माहिती असेल की IT म्हणजे नेमकं काय, किंवा माहीत पण नसेल. काही जणांना माहीत असेल, काहींना माहीत नसेल. तर कोणाला काय माहीत आहे सांगू शकता का? IT म्हणजे काय, त्याचा उपयोग कुठे होतो, एखादा तरी सांगा कोणीतरी. 9वीची मुलं पण सांगू शकतात. कुणालाच माहीत नाही? माहीत आहे IT म्हणजे? हां, बरोबर. तिकडे प्रियाला माहीत आहे IT म्हणजे काय? तन्वी? बघा, IT फील्ड जी आहे ना आज एवढी मोठी झाली आहे की कुठल्याही क्षेत्रामध्ये तुम्ही जावा तिथे तुम्हाला कॉम्प्युटर दिसणारच. शाळेत जावा, कॉम्प्युटर आहे. कॉम्प्युटरशिवाय कामं होतात शाळेची? नाही. हॉस्पिटलला जावा, आजकाल तर हॉस्पिटलमध्ये मोठ्या मोठ्या कॉम्प्युटरवरती रोबोटनी ऑपरेशन होतात, लेझर ऑपरेशन होतात, मशीन्सनी ऑपरेशन होतात.
बँकेत गेलो तर पैसे काढायला गेलो, पैसे भरायला गेलो, कशातून भरतात ते कम्प्युटरने भरतात. मोठ्या कॉलेजमध्ये गेलो कम्प्युटर आहेत. त्याचप्रमाणे कुठल्याही कंपनीत गेलो तिथे सुद्धा कम्प्युटर आहेत. पोलीस स्टेशनला गेलो आहेत, पोस्टात आहेत. म्हणजे असं कुठलीही जागा नाही जिथे कम्प्युटर आजकाल नाही. माझ्यासमोर सुद्धा एक लॅपटॉप आहे. आता त्या लॅपटॉपमुळे आज तुमच्यासमोर एक प्रेझेंटेशन दिसतंय ना. म्हणजे IT हे फक्त एक लिमिटेड नाही, त्याच्यामध्ये बरेच क्षेत्र आहेत ज्याच्याबद्दल तुम्हाला आता मी डिटेलमध्ये सांगणार आहे. सगळ्यात आधी समोर PPT आहे, बघू शकता. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी काय आहे तर शॉर्टमध्ये त्याला काय म्हणतात, IT म्हणतो आपण. आयचा मिनिंग आहे इन्फॉर्मेशन, T म्हणजे टेक्नॉलॉजी. Information technology is a broad term that refers to the use of computers and other technological tools to manage, store, retrieve and process information. म्हणजे एखादी इन्फॉर्मेशन युजरकडून घ्यायला ती घेतली जाते. आपण कशातून इन्फॉर्मेशन घेतो, माऊसने घेतो, कीबोर्डने आपण टाईप करतो एखादं आपलं नाव, ते कुठे जातं, कम्प्युटरमध्ये जातं. आणि आपल्याला एखादी प्रिंट हवी असते तर कुठून बाहेर येते, प्रिंटरने. म्हणजे इनपुट, प्रोसेसिंग आणि आउटपुट हे महत्त्वाचे विषय आहेत जे आपण कोर्सेसमध्ये शिकणारच आहोत. तुम्हाला आता मी बोर्ड नाही करत त्याच्यामध्ये. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कुठे कुठे यूज होते सगळ्यांना कळलंय. सगळीकडे आज तुम्ही जावा, सगळीकडे कम्प्युटर आहेत, सगळीकडे मोठे मोठे मशीन्स आहेत, नेटवर्क आहे, सगळं आहे. आता इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा इव्होल्युशन कसं झाला, म्हणजे एक 10 वर्षा अगोदर, 20 वर्षा अगोदर IT हे क्षेत्र खूप लिमिटेड होतं. फक्त लोकांना माहीत होतं की कम्प्युटर आहे, हे टाईप करायचं आहे, हे प्रिंट करायचं आणि हे काढायचं आहे. परंतु आज ते तंत्रज्ञान अगदी AI पर्यंत गेलं आहे. AI कोणाला माहीत आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. एवढं ते वास्ट झालं आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये तुम्ही काय नाही करू शकत असं नाही. आता कालच तुम्ही व्हिडिओ रील बघता ना सगळे, इंस्टाग्रामवरती अशा करून रील बघता सगळे. ते महत्त्वाचं काम आहे. परीक्षेनंतर पहिलं काम काय तर रील बघायचं फेसबुकवरती, याच्यावरती. त्याच्यावरती मी एक रील बघितली होती, कालच एक रील बघितली की एका मुलग्याचं बाबा वाढले काही वर्षाअगोदर आणि त्याचं तर लग्न होतं. लग्न करताना आपल्याकडे महत्त्वाचं काय म्हणजे व्हिडिओ शूटिंगवाला येतो, माहीत आहे, फोटो काढा, व्हिडिओ बनवायचा अशा लग्नाचा. मग तो लग्नाचा कॅसेट बनवतो, CD. आणि आपण तो 10 वर्षानंतर परत बघतो आठवण काढायला की 10 वर्षापूर्वी आमच्या बाबाचं लग्न झालं होतं, मुलं बघतात मध्ये. तसं त्यांनी व्हिडिओ शूटिंगवाला बोलवलं होता आणि हर्षद त्याने AIचा वापर करून त्याच्या बाबांना स्वर्गातून खाली उतरवलं. ती रील आहे, विषय देईल तुला. त्याच्या बाबांच्या फोटोवरून त्यांना जिवंत केलं आणि त्याने असं दाखवलं की ते स्वर्गातून खाली येत आहेत आणि ते लग्न ते पूर्ण अटेंड करत आहेत. म्हणजे विधी असतील तुमच्या, त्या विधीमध्ये ते बसलेत जिवंत, चालता बोलता असे एकदम लाईव्हमध्ये. ते त्यांचं आता जेवण तुमचं आपलं लागतं ना, ते जेवायला बसलेत मुलग्याबरोबर, सुनेला आपल्या आशीर्वाद देत आहेत, मुलग्याला आशीर्वाद देत आहेत, ग्रुप फोटो काढतायत. हे असं त्यांनी AI तंत्रज्ञानाचा वापर करून दाखवला. म्हणजे एखादा मेलेला व्यक्तीसुद्धा त्यांनी स्वर्गातून खाली उतरवला. कुठल्या टेक्नॉलॉजीने तर AIने, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. ती कशाचा भाग आहे, ITचाच भाग आहे. एवढं आपण त्याच्यामध्ये करू शकतो. आता बघा, टाईप्स ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये काय काय येतं, हे एवढे टाईप आपल्याकडे येतात, तुम्हाला दिसतंय का माहीत नाही. इंटरनेट आणि वेब टेक्नॉलॉजी येतं, क्लाउड कम्प्युटिंग येतं, डेटाबेस येतं. आता जे AI तुम्हाला बोललो ते येतं, डेटा अनालिस्ट येतं, IT गव्हर्नन्स येतं, IT ऑफ थिंग्स, सायबर सिक्युरिटी, VFX ॲनिमेशन, जे आता हर्षल पडे आपल्या डिटेलमध्ये सांगणारच आहेत, ते येतं. आता सगळ्यात पहिले बघा, तुम्हाला जर IT करिअरमध्ये करायचं असेल तर तुम्ही फक्त IT हे विषय हा एक कॉमन झाला. ITमध्ये बरेच पार्ट आहेत. त्यातला पहिला पार्ट आहे तो म्हणजे हार्डवेअरमध्ये तुम्ही करिअर करू शकता. आता हार्डवेअरमध्ये करिअर करण्यासाठी काय काय म्हणजे कॉम्प्युटर तुम्ही रिपेअर करू शकता, लॅपटॉप रिपेअर करू शकता, किंवा एखादा कॉम्प्युटर तुम्ही असेंबल करू शकता. असेंबल म्हणजे बनवू शकता, तयार करू शकता. तुम्हाला ज्या पद्धतीचा पाहिजे त्या पद्धतीचा कॉम्प्युटर बनवता येतो. ते कशामध्ये येतं, हार्डवेअर. त्या हार्डवेअरमध्ये एवढे तुमच्याकडे फॅसिलिटीज आहेत. कम्प्युटर सपोर्ट स्पेशालिस्ट तुम्ही बनू शकता, सिस्टम ॲडमिनिस्ट्रेटर बनू शकता, कम्प्युटर इंजिनियर बनू शकता, IT टेक्निशियन बनू शकता आणि सगळ्यात मोठा म्हणजे IT मॅनेजर बनू शकता. तर IT मॅनेजर म्हणजे काय, एखादी कंपनी आहे, एखाद्या कंपनीमध्ये 10 ITचे इंजिनियर काम करतात, तर त्याच्यावरती त्यांना हाताळणारा कोण असतो, त्याचा मॅनेजर. सगळ्यात मोठी पोस्ट असते IT मॅनेजरची. हे सगळे हार्डवेअरमध्ये येतात. त्याच्यानंतर आहे IT सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअरमध्ये सुद्धा आपल्याला करिअर करता येईल. सॉफ्टवेअरमध्ये तुम्हाला प्रोग्रामिंग लँग्वेजेस शिकायला लागतात, त्याच्यामध्ये तुम्ही प्रोग्राम बनता. ते तुम्हाला कसं करणार, तुमच्या घरी तुमच्या मोबाईलमध्ये ॲप आहेत, इंस्टाग्रामचे ॲप आहे, फेसबुकचे ॲप आहे, गेमचे ॲप आहे, किंवा अजून कुठले बरेच ॲप असतात.
कधी विचार केला की हे ॲप कसे बनतात? कुणी बनवले असते हे ॲप? कुणी विचार केला तुमच्यापैकी? कधी नेटवर चेक केलं आहे? कुठे आहे नेटवर चेक केलं की हे ॲप कसे बनले? कुणी बनवले असतील? आम्ही असे ॲप बनवू शकतो का? बनवू शकता तुम्ही ॲप. त्यासाठी तुम्हाला कुठली फील्ड घ्यावी लागेल? सॉफ्टवेअरची फील्ड घ्यावी लागेल. त्याच्यामध्ये कोडिंग शिकायला लागेल, प्रोग्रामिंग शिकायला लागेल. तेव्हा तुम्ही सुद्धा इंस्टाग्रामसारखं, फेसबुकसारखं एखादं ॲप क्रिएट करू शकता, स्वतःचं बनवू शकता. एखादा गेमचं ॲप बनवू शकता, एखादं कुठलंही सोशल मीडियाचं ॲप म्हणा, एखादं कुठल्याही तुमच्या शाळेसाठी सुद्धा आपण ॲप बनवू शकतो. या होऊ शकतं तुमच्यापैकी उद्या एखादा बनेल प्रोग्रामर चांगला आणि शाळेसाठी आम्हाला ॲप बनवून देईल की मुलांचं ॲडमिशन करायचं असेल तर या ॲपवरूनच करायला लागेल. होऊ शकतं. त्याचप्रमाणे त्यामुळे आहे बघा मोबाईल ॲप डेव्हलपर तो जो ऑप्शन आहे त्याच्यावरून तुम्ही ॲप डेव्हलप करू शकता. डेटाबेस ॲडमिनिस्ट्रेटर, व्हिडिओ गेम डेव्हलपर, गेमसुद्धा तुम्ही बनवू शकता. वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स तुम्ही बनवू शकता. डेटा इंजिनियर हे सॉफ्टवेअरचे आहे. सॉफ्टवेअर करण्यासाठी तुम्हाला पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला क्रिटिकल थिंकिंग पाहिजे, प्रॉब्लेम सॉल्विंग आली पाहिजे. म्हणजे एखादी जर अडचणीची गोष्ट आली तर ती तुम्ही कशी हाताळता ह्याचं ज्ञान तुम्हाला पाहिजे. तर तुम्ही कोडिंग ही अगदी सहज मस्क्यासारखी शिकू शकता. नाहीतर कोडिंग खूप कठीण आहे. IT फील्डमध्ये कोडिंग ही खूप कठीण आहे आणि तेवढी सोपी पण आहे. जर तुम्हाला गणित विषय आवडत असेल, मॅथ्स हा विषय आवडत असेल तर तुम्ही कोडिंग 100% शिकू शकता. त्याच्यामध्ये तुम्हाला अजिबात काय अडचण येणार नाही. त्याच्यानंतर पुढची फील्ड आहे IT नेटवर्किंग. नेटवर्किंग म्हणजे आता आपल्या कम्प्युटर लॅबमध्ये एक 15-16 कम्प्युटर आहेत. ते आपण एकमेकाला एका वायरने कनेक्ट केलेले आहे. त्याला नेटवर्क म्हणतात. आता तुम्ही इंटरनेट वापरता, हे सगळ्यात मोठं नेटवर्क. म्हणजे एखादी अमेरिकेतली घटना तुम्ही आपण मोबाईलवरती बघू शकतो, बरोबर? किंवा आपण एखादी बातमी, सैद्वाची बातमी लगेच आपण पोचवतो. कुठे? दुबईत पोचवतो, मस्कतला पोचवतो, कुवेतला पोचवतो. अमेरिकेतली लोक बघतात. ती कशामुळे बघतात? तर ह्या नेटवर्किंगमुळेच बघतात. हे सगळे इंटरनेटने पूर्ण जग आपण जॉईन केलं आहे. त्याच्यामध्ये नेटवर्क इंजिनियर, नेटवर्क ॲडमिनिस्ट्रेटर, नेटवर्क टेक्निशियन, नेटवर्क सिक्युरिटी इंचार्ज, नेटवर्क आर्किटेक्ट, म्हणजे नेटवर्क कसं आपण तयार करायचं. आता मग आमच्या शाळेसाठी एखादं नेटवर्क तयार करायचं आहे तर तुम्ही ते तयार करू शकता, डिझाईन करू शकता. नाही आता आपल्याला कला वर्गामध्ये एक प्रोजेक्टर बसवायचं आहे तर ह्याला आपल्याला इंटरनेट द्यायचं. कुठून द्यायचं इंटरनेट? आता आपल्या IT लॅबमध्ये इंटरनेट मी जोडलं आहे. ते कुठून घेतलं आहे? आपल्या ऑफिसमधून घेतलं आहे. कसं घेतलं आहे? सागरला माहिती आहे. सागर त्यावेळी होता. सागर त्या फील्डचा नाही, पण त्याला ते समजलं नंतर त्याने केल्यानंतर की आपण तिथून एक वायर टाकली, एक 50-60 मीटरची सागर आपण वायर टाकली, बरोबर? आणि आपल्या राउटरमधून तिकडच्या राउटरमध्ये इंटरनेट घेतलं आणि त्या बाकीच्या PCला आपण ते फिरवलं. ह्याला काय म्हणतात? नेटवर्किंग म्हणतात. अगदी सोपी पद्धत आहे, सोपी आहे. पण वास्ट नेटवर्क असतात. आता तो बघा, तो फोटो दिसतोय. एखाद्या कंपनीचं नेटवर्क तेवढं वास्ट असतं. बारीक त्याच्यामध्ये वायर्स असतात. ते कुणाला समजणार? जेव्हा तुम्ही हे कोर्स कराल, ITचा कोर्स तुम्ही कराल, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्ही तो स्पेशलायझेशन कराल, तेव्हा तुम्हाला ते कळेल की नेटवर्किंग कशी आहे. कुठली वायर काढली तर कुठल्या PCला ती जाईल हे नोटिंग केलेलं असतं. हे तुम्हाला तेव्हाच कळेल. त्याच्यानंतर पुढली फील्ड आहे इथिकल हॅकिंग. हॅकिंग हा शब्द कुणाला माहीत आहे? हॅकिंग कुणाला माहीत आहे काय? माझा मोबाईल हॅक झाला, माझं फेसबुकचं अकाउंट हॅक झालं, माझं इंस्टाग्रामचं अकाउंट हॅक झालं. कधी कधी मेसेज येतात आपल्याला, व्हॉट्सअपवर ग्रुप स्टेटस टाकतात कोणतरी, माय फेसबुक अकाउंट इज हॅक, प्लीज डोंट रिप्लाय एनी कॉल, असं टाकतात तुम्ही मित्र. कधी कधी तुम्ही बघितलं आहे काय? हॅक म्हणजे काय? म्हणजे एखादी गोष्ट इलिगलपणे दुसऱ्याच्या मोबाईलमधून किंवा PCमधून चोरणे, त्याला काय म्हणतात? हॅकिंग म्हणतात. आता इथिकल म्हणजे काय? इथिकल हॅकिंग आणि हॅकिंगमध्ये फरक आहे. इथिकल हॅकिंग म्हणजे कायद्याने मान्य, म्हणजे हॅकर जे असतात ते इलिगल असतात, ते गुन्हा असतो करणे. हॅकिंग करणे गुन्हा आहे. कुणीही शिकलं तर इलिगली करायचं नाही. इथिकल हॅकिंगचे स्पेशल कोर्स येतात, त्याच्यामध्ये तुम्हाला सर्टिफिकेट भेटतं इथिकल हॅकिंगचं. म्हणजे तुम्ही मोठ्या मोठ्या कंपनीसाठी सिक्युरिटी कन्सल्टंट किंवा सिक्युरिटी टेस्टर, सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट, पोलीस खात्यामध्ये सुद्धा आपल्या सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट असतात. आता एखादा आपल्या मोबाईलचा काय प्रॉब्लेम झाला, किंवा आपले एखादे पैसे कोणी ऑनलाईन जर चोरी केली, आपण बातम्यासुद्धा वाचतो पेपरमध्ये की अमुक अमुक व्यक्तीला 16 लाखाचा गंडा, अमुक अमुक व्यक्तीचे 16 लाख खात्यातून उडवले, 5,000 खात्यातून उडवले. ते उडवले म्हणजे काय? म्हणजे त्यांनी काय केला? गुन्हा केला, हॅकिंग केली. परंतु ते पोलीस शोधून काढतात. आपण नंबर देतो, त्या नंबरवरून ट्रॅक करतात. तिथे कोण बसलेला असतो? तर सायबर सिक्युरिटी एक्सपर्ट बसलेला असतो. त्यांनी ते कोर्स केलेला असतो आणि तो त्याच्या हॅकिंगच्या स्किल्सने कायद्याने काम करून त्या समोरच्या क्राईम केलेल्या व्यक्तीला पकडतो, ट्रॅक करतो. त्याला काय म्हणतात? इथिकल हॅकिंग. हे सुद्धा एक चांगलं करिअर आहे इथिकल हॅकिंग. ह्याच्यामध्ये पण जास्त कोडिंगचाच ऑप्शन येतो, प्रोग्रामिंग लँग्वेजचाच ऑप्शन येतो. म्हणजे तुम्ही कुठेही बसून
हॅकिंग म्हटल्यानंतर तुम्ही काय लगेच नाही चला पाकिस्तानचे पैसे उडवूया खात्यातून, तसं नाही करायचं. तुमच्या हॅकिंगचा उपयोग एखाद्या चांगल्या कंपनीसाठी करायचा, तुम्हाला जॉबचा ऑफर करता आणि ह्याच्यामध्ये जवळजवळ चांगलं सॅलरी आहे सगळ्यांसाठी. त्याच्यानंतर VFX आणि ॲनिमेशन करिअर, ह्याच्याबद्दल मी जास्त काही सांगणार नाही कारण आपल्याकडे स्पेशल गेस्ट आहेत त्याच्याबद्दल सांगायला, कारण ह्याच्यामध्ये मी त्याच्यापेक्षा कमी सांगू शकतो. VFX आर्टिस्ट तुम्ही बनू शकता, कंपोजिटर, ॲनिमेटर, मोशन ग्राफिक आर्टिस्ट, कॅमेरा डायरेक्टर, अजून काय असतील ते सांगतील आपल्याला त्याच्यामध्ये. आता VFXमध्ये आपण एखादा बाहुबली पिक्चर बघितला, त्याच्यामध्ये तो उड्या मारतो डोंगरावरून कुठून तरी, तो खरोखर मारतो का? नाही. तर ते स्टुडिओमध्ये करतात, मागे पडदा असतो ग्रीन पडदा, म्हणजे हे जे आर्टिस्ट असतात, हे जे आपले VFX हे असतात मास्टर असतात, तर ते तसं भास आणतात की त्यांनी एखाद्या मोठ्या डोंगरावरून दुसऱ्या डोंगरावरती उडी मारली म्हणून. त्याच्याबद्दल हर्षद जास्त सांगतील. आता आपल्याकडे हे कोर्स आपल्याकडे उपलब्ध आहेत बघा. आता हे आपल्याला IT फील्डमध्ये जर घुसायचं असेल, जायचं असेल, तर आपल्याला बेसिक कोर्सेस करणं गरजेचं आहे. तुम्ही डायरेक्ट आता तुम्हाला जर 10व्या मजल्यावर जायचं आहे इमारतीच्या, तर तुम्ही डायरेक्ट उडी माराल का? रस्सी बांधाल का खिडकीला? चला खिडकी पण डायरेक्ट 10व्या मजल्यावरती आपण का उडी मारत जाऊया, ह्या बिल्डिंगवरून त्या बिल्डिंगवरती उडी मारूया, तसं होतं का? नाही. तर तुम्ही एक एक पायरी चढूनच वरती जाणार. त्याचप्रमाणे जर तुम्हाला IT फील्ड करायचं असेल 10वी नंतर, तर तुम्हाला हे बेसिक कोर्स करणे अत्यंत गरजेचं आहे. तो पहिला कोर्स जो आहे आपला तो बेसिक कम्प्युटर कोर्स फॉर किड्स आहे. किड्स म्हणजे लहान मुलांसाठी, अगदी आपले 4थी 5वीची मुलंसुद्धा हे करू शकतात. त्यांना आपण काय शिकवणार? तर बेसिक माऊस कसा वापरायचा, कीबोर्डवर टाईप कसं करायचं, पेन कसं करायचं, एखादा छोटा पॅराग्राफ कसा टाईप करायचा, हे त्यांना एक बेसिक नॉलेज येईल, म्हणजे ते पुढे जाईपर्यंत ते एक्सपर्ट होतील त्याच्यामध्ये. आणि दुसरा 2 नंबरचा कोर्स आहे तो तुमच्यासाठी आहे 1 महिन्याचा, ॲडव्हान्स डिप्लोमा इन कम्प्युटर्स. त्याच्यामध्ये तुम्हाला अगदी तुमचं प्रश्नपत्रिका सुद्धा तुम्ही तयार करू शकता शाळेतल्या, अगदी तुमचं इन्व्हिटेशन सुद्धा तयार करू शकता. आता हे जे मी बनवलं आहे हे असं सुद्धा तुम्ही तयार करू शकता. जे आपण हे बनवलं आहे हे सुद्धा तुम्ही तयार करू शकता. एखादं पत्र टाईप करू शकता. तुम्हाला एखादं पत्र द्यायचं आहे, आपली शाळेची कामं तुम्हाला माहिती आहे, आपण एवढे प्रस्ताव बनवतो, तुमचे 10वीचे मार्काचे, स्पोर्टचे मार्क असतात, ह्याचे मार्क असतात किंवा अजून कुठले प्रस्ताव असतात, ते आपण जी कामं करतो ती कुठून करतो? आम्ही पण हे असेच कोर्स केलेले आहेत. त्याच्यानंतर आम्हाला ते यायला लागलं. आम्ही काय आईच्या पोटातून शिकून नाही आलो, हे आपल्याला शिकावं लागतं. आता हे तुम्ही कोर्स केल्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट येईल नाही येईल ती पुढची गोष्ट. अगदी 20 मुलांपैकी 2-5 मुलांना इंटरेस्ट येईल त्याच्यामध्ये, कारण कम्प्युटर विषय सगळ्यांनाच आवडतो, नाही असं नाही. आता ह्याच्यानंतर तुम्ही काय करू शकता? तर कॉलेज, आपण काय म्हणतो कॉलेज करणार आहे, पण 10वी नंतर माझं तरी मत असं आहे की तुम्ही इंजिनिअरिंगला जावा, डायरेक्ट डिप्लोमा करा. 10वी नंतर डिप्लोमाला जाता येईल. तर 2 वर्ष 11वी-12वीची वाया घालवू नका, जी आम्ही घालवली. कशाला माहीत आहे, मी पण 12वी केली, नंतर डिप्लोमाला गेलो 3 वर्षासाठी. पण ते जर मी 2 वर्ष नाही केलं असतं 12वी, डायरेक्ट डिप्लोमाला गेलो असतो, माझी 13वी जाईपर्यंत माझा डिप्लोमा झाला असता आणि मी डिग्रीला सुद्धा ॲडमिशन घेऊ शकलो असतो. पण माझी 2 वर्ष फुकट गेली त्याच्यामध्ये. तुम्ही 10वी नंतर कुठली फील्ड घ्या, मेकॅनिकल घ्या, सिव्हिल घ्या, इलेक्ट्रॉनिक्स घ्या, IT घ्या, अगदी तुम्हाला कुठली पाहिजे ती फील्ड घ्या. पण 10वी नंतर जर तुम्हाला चांगले गुण पडत असतील तर तुम्ही पॉलिटेक्निकला जा, ॲडमिशन घ्या. तुम्हाला जर डिग्रीज करायची असेल तर 12वी करावी लागेल तुम्हाला. सायन्समधून PCM घ्यावं लागेल तुम्हाला. फिजिक्स, केमिस्ट्री, मॅथ्समध्ये तुम्हाला चांगले मार्क घ्यावे लागतील. 12वीमध्ये तुम्हाला एंट्रन्स द्यावी लागेल CETची. अगदी डॉक्टरला जायचं असेल तर नीट द्यावी लागेल तुम्हाला. स्पर्धा परीक्षा असते ती, त्याच्यामध्ये तुम्हाला नीटची परीक्षा द्यायची असेल तर कमीत कमी 190 गुण भेटले पाहिजेत. 700 मार्काचा पेपर असतात ते, 190 तुम्हाला भेटले पाहिजेत. हां 190 भेटतील, त्यात काय 700 पैकी ना 190 काय आरामात भेटतील. नाही भेटतच नाही. 30 सेकंड फक्त टाईम असतो एक प्रश्न सोडवायला, 30 सेकंड. आणि तुम्हाला 190 नुसते भेटले म्हणजे मेडिकल ॲडमिशन नाही भेटतं तुम्हाला. तुम्हाला फी किती भरायला लागेल ते पण विचारलं त्याला. 50-50 लाख रुपये डोनेशन घेत आहेत मेडिकलसाठी. सरांना माहीत आहे, अंतुरे सर आलेले आहेत, त्यांना माहीत आहे. तुम्ही जर स्कोर केला 700मधून 699, 680, 690 तर तुम्हाला आवडीचं कॉलेज भेटेल, तेव्हा तुम्हाला ॲडमिशन कुठे भेटेल. तसंच CETचं आहे. 12वी नंतर 4 वर्ष डिग्री. IT मध्ये करायचं असेल तरी पण करू शकता. तेच त्याच्यापेक्षा 3 वर्ष डिप्लोमा करायचा. 3 वर्ष डिप्लोमा नंतर डायरेक्ट सेकंड इयर ॲडमिशन भेटेल डिग्रीला. CETची गरज नाही, एंट्रन्सची गरज नाही, काय नाही. डायरेक्ट ॲडमिशन तुम्हाला डिग्रीला भेटेल. ती 3 वर्ष डिग्री. 12वी नंतर केलं तरी 6 वर्ष होतात, आणि डिप्लोमा केलं तरी पण 6 वर्ष होतात. पण डिप्लोमा केल्याचा फायदा असा होतो की तुमच्याकडे डबल तुमच्याकडे डिग्री राहते, तुमच्याकडे एक सर्टिफिकेट राहतं, त्याच्यावर तुम्ही जॉबसुद्धा करू शकता. अगदी तुम्ही जॉब करत डिग्रीसुद्धा पूर्ण करू शकता. म्हणजे तुम्ही 10वी नंतर हे कोर्स करू शकता. किंवा आता VFXबद्दल आमच्या हर्षद पडेचं सांगणार आहे, तो सुद्धा एक चांगला करिअरचा ऑप्शन आहे 10वी नंतर करण्यासाठी. ते जास्त सांगतील त्याच्याबद्दल, कारण
त्यांच्याकडे माझी मामाची मुलगी होती महेक म्हणून माद्रे, तिने त्यांच्याकडे ते कोर्स केलेला आहे आणि तिचं पण असं 10वीमध्ये तिला 67% मार्क पडले. तिचं पण मन असं चाललं होतं काय करायचं कन्फ्युजन चाललं होतं. घरात ते माहिती नाही कॉलेज कर माहीत नाही काय ते कॉलेज कर काहीतरी कर. मग तिला घरी मी बोलून हर्षाला माहीत आहे हर्षाचे माझे एकदम घरगुती रिलेशनशिप. तिला बोलून तिला म्हटलं बघ महेक एक दिवस असा येईल तुला कुठला हिरो आवडतो. ती म्हणते मला शाहरुख खान खूप आवडतो. मला खूप मला आवडतो शाहरुख खान. सगळे पिक्चर बोलते बघते मी शाहरुख खानचे. मला बघ तू एक दिवस असा येईल की तुझ्या शाहरुख खानच्या पिक्चरसाठी तू ॲनिमेशन देशील VFX देशील तुझं नाव येईल तरी तू हर्षलकडे ॲडमिशन घे. हर्षल रिलेट करतोय त्या गोष्टीला हस्तेमध्ये रिलेट करतोय. आणि जेव्हा तिने 2 वर्षांनी कोर्स कंप्लीट केला आणि त्याच्यावर ते प्रोडक्शनमध्ये जॉबला लागली तेव्हा तिने पठाणमध्ये तिचं नाव आलं. पठाण या पिक्चरमध्ये ह्यांच्या टीमने ज्या VFX ची टीम ह्यांची होती त्याच्यामध्ये महेक एक होती आणि ती लगेच मला फोन केला तिने नाही भाई तू सांगितलंस ना ते आज खरं झालं. तू मला 2 वर्षाबद्दल बोलला होतास की माझं नाव कधीतरी येईल. मला बघितलं सांगितलं होतं ना तर म्हणून सोबत त्यांनी कॉलेज पण कंप्लीट केला. तिचा ह्याच्याकडे जॉब करत आज ती महिंद्रामध्ये जॉबला आहे नाईकमध्ये रत्नागिरीमध्ये. म्हणजे ते करिअरसुद्धा चांगलं आहे. आता IT बद्दल मी सांगितलं तुम्हाला सगळ्यांना. काय प्रश्न आहेत तुम्हालाचे काय असतील तर नंतरसुद्धा विचारले तरी चालतील वैयक्तिक काय माहिती विषय. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही आपल्या संस्थेने जो हा कोर्स सुरू केलेला आहे आज आपण टाईप कुणाबरोबर केलं आहे तर बघा MKCL बरोबर टाईप केलं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटबरोबर टाईप केलं आहे आणि YCMOU म्हणजे यशवंतराव चव्हाण ओपन युनिव्हर्सिटी मुक्त विद्यापीठ त्याच्याकडून आपल्याला मार्कशीट आणि सर्टिफिकेटसुद्धा भेटणार आहे. असं नाही की बाबा संस्थेचं प्रायव्हेट आहे म्हणजे प्रायव्हेट तुम्हाला काय हे सरकारमान्य आहेत जे सर्टिफिकेट तुम्हाला उद्या जॉबसाठी पण उपयोगी पडतील. कुठल्याही कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्ही तुमच्या सुट्टीचा पुरेपूर फायदा घ्या ह्याच्यामध्ये आणि हा कोर्स करा. अगदी माफक फी आहे. खंडारासारखी पण नाही किंवा रत्नागिरीसारखी पण नाही खूप कमी फी आहे. आधी आम्हाला रत्नागिरी खंडाला जावं लागत होतं. तुमच्या शाळेमध्ये आहे तुम्ही कधी तुमच्या वेळेनुसार कधी पण या. असं नाही की बाबा 10 वाजता आलं पाहिजे आणि 11 वाजता गेलं पाहिजे. तुमची शाळा आहे तुमची ITची लॅब आहे तुम्ही कधी पण या किती पण वेळ बसा कोर्स पूर्ण करा परीक्षा द्या सर्टिफिकेट घ्या आणि जावा. तुमच्या भवितव्यासाठी चांगलं आहे. आता मी आदरणीय हर्षल पाटील सरांना विनंती करतो की त्यांनी येऊन VFX आणि ॲनिमेशनबद्दल डिटेलमध्ये मुलांना माहिती द्यायची आहे. आदरणीय व्यासपीठावर सर्व माध्यम विद्यार्थी माझा आवाज येतोय माझा येतोय काय येतोय आणि असा येतोय काय आवाज येतोय नाही येतोय लास्ट आवाज येतोय माझा नाही येत आहे येतोय ना. बरं माझ्याशी जर गप्पा मारल्या तर मला बोलता येणार. जर तुम्ही माझ्याकडे बघत घरात असाल तर मग काय उपयोग नाही. बोलणार आहेत सगळे बोलणार आहे हो की नाही. जेवून आलाय खाऊन आलाय चहा पिऊन आलाय सगळ्यांचा उपास आहे. अच्छा रोजे कोणाकोणाचं आहे आज सर्वांचे रोजा तुझा आहे. मी थोडं पुढे येतो. बरं तुमच्यात येऊनच बोलतो म्हणजे कम्युनिकेट करायला बरं पडेल. ओके तर करिअर साठी आपण इथे एकत्र आलो बरोबर. कशासाठी तुम्ही आलात इथे कशासाठी करिअर साठी. काय करिअर काय करिअर काय बाजारात मिळतं दुकानात हा मॉलमध्ये मिळतं हा पानपट्टीवर मिळतं झाडावर लागतं. करिअर काय आहे करिअर आहे करिअर चांगलं कर करिअर चांगलं करायला पाहिजे करिअर चांगलं करायला पाहिजे. काय करिअर फ्युचर आहे. पण ते फ्युचर कसं आहे करिअरची कॉन्सेप्ट काय करिअरची डेफिनेशन काय करिअरची व्याख्या काय.
माहिती आहे कोणाला? आपल्याकडे जनरली कोकणामध्ये एक मानसिकता आहे की 10वी करायची, 12वी करायची, 12वी केली की कुठे जायचं? मुंबईत जायचं. बरोबर? कोण कोण जाणार आहे 12वी झाल्यानंतर मुंबईत? हात वर करा. कोण नाही जाणार? तू जाणार. अजून कोण जाणार आहे? मुंबईत कोण जाणार आहे? तू जाणार. अजून कोण जाणार आहे? म्हणजे 12वी केल्यानंतर मुंबईत जायचं, जो मिळेल तो जॉब करायचा, तिथे 10,000 पगार आहे. परत मग पुढच्या ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू द्यायची, तिथे 12,000 पगार आहे. नंतर कुरिअर ऑफिसमध्ये जायचं, तिथे 15,000 पगार आहे, तिथे जायचं. तिथून मग कुठल्या तरी बॅक ऑफिसमध्ये काम करायचं, तिथे 20,000 पगार आहे म्हणून तिथे जायचं. फक्त पगार वाढवणं म्हणजे करिअर आहे काय? नाही. फक्त पगार वाढवणं म्हणजे करिअर नाही. मग करिअर काय? एखादं स्किल डेव्हलप करणं किंवा शिकणं, त्याच्यात सातत्य राखणं, त्याच्यामध्ये काम करणं, त्याच्यामध्ये आवड तयार होणं, त्याच्यामध्ये काम करणं आणि ते काम करत 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 वयाच्या 50व्या वर्षी, 55व्या वर्षी, 60व्या वर्षी, 70व्या वर्षी तुम्ही रिटायरमेंट घेणं, ते करिअर. आज एखादा 12वी झाला मुलगा, त्याने एखादी आंब्याची बाग घेतली, ती डेव्हलप केली, नंतर अजून एक बाग घेतली, ती डेव्हलप केली, त्याच्यातून पैसा आला, जमीन घेतली, झाडं लावली, ती बाग डेव्हलप केली आणि हा व्यवसाय जर मोठा केला तर तेही करिअर. मुळात करिअर काय आहे ना हे समजून घेणं गरजेचं आहे. फक्त मला जॉब पाहिजे म्हणून मी 12वी केले, मग मला एक 10,000चा सॅलरीचा जॉब मिळाला, नंतर 15,000चा मिळाला, नंतर 20,000चा मिळाला, हे करिअर नाही. माझ्या पुढच्या जॉबसाठी माझा जो आत्ताचा जॉब आहे त्याचं एक्सपिरियन्स सर्टिफिकेट पुढच्या जॉबसाठी उपयोगी येईल, त्याचं यूज होईल, म्हणजे करिअर. बरोबर ना? बरोबर की नाही? आता प्रश्न आला की तुम्हाला करिअर काय करायचं, तुमच्या आवडी काय? तर टीव्ही बघायला आवडतं सर्वांना. टीव्ही कोण कोण बघतं? हात वर करा. 1 2. तू नाही बघत टीव्ही? बघते ना तू? तू सगळे बघतात टीव्ही? सगळे बघ. व्हेरी गुड. आता टीव्हीवर चालू असलेला बघता की बंद असलेला बघता? चालू असलेला बघता ना. बरं त्याच्यावर काय बघता? चालू टीव्हीवर काय बघता? सास बहू ना. सास बहू कोण बघतात? 4 दिवस सासूचे. आता काय चालू आहे? ट्रेंडी आई कुठली काय संपली ना फायनली. कोण बघत होता? अजून कोण? अजून काय बघता? तुम्ही काय बघता रे? पिक्चर बघता? व्हेरी गुड. बरं रिसेंटली कुठला पिक्चर पाहिला तुम्ही? आईचा बघितला? पिक्चर नाही बघितला? तू कुठला पिक्चर बघितला? हा आठवा लवकर आठवा. लवकर 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 फास्ट फास्ट फास्ट. आता हँग आम्ही साधतो ते. ओके. अजून अजून तू कुठला बघितला? हा मैदान. अरे वा. अजून अजून तर बाहुबली पाहिलंय सगळ्यांनी? सगळ्यांनी पाहिलंय? पार्ट व्हायला पाहिजे पिक्चर. एवढा वेळ तो टीव्हीवर लागतो. बरं काय पाहिलं त्याच्यात तुम्ही बाहुबलीमध्ये? आठवतोय का पिक्चर? आठवतोय? आठवतोय पिक्चर? बाहुबली पिक्चर आठवतोय? आठवतोय? तुला आठवतोय? असं काय एक्स्ट्राऑर्डिनरी पाहिलं त्याच्यात?
की असं वाटलं अरे काय फालतूगिरी यायचं, असंच वाटलं ना? असंच वाटलं ना? अरे काय हे असं असतं काय, असं वाटलं ना? हे वाटणंच महत्वाचं आहे. पण आता त्या बाहुबलीमध्ये असं काय एक्स्ट्रॉर्डिनरी वाटलं तुम्हाला? यार हे फेक आहे, हे करता येणार, काय वाटलं? काय वाटलं? VFX ओके. पण मला एखादा शॉट सांगा जे अरे फालतूगिरी यार नाही होऊ शकत, असं कुणाला कुठल्या शॉट बघितल्यानंतर वाटलं? हा कशावर? हा पहाडावर चढतो ते फेक वाटलं, खाली पण पडतो, व्हेरी गुड, फेक आहे ते. अजून काय वाटलं? ती पिंडी उचलतो पाहिले खांद्यावरून, आपल्याला तांदळाचं पोतं उचलत नाही, उचलता तुम्ही? शिरा कोण उचलतो? शिरा उचललाय कोणी? ट्राय तरी केलाय? हा उचलतो, व्हेरी गुड, बाहुबली आहे. अजून काय असं एक्स्ट्रॉर्डिनरी वाटलं तुम्हाला? बैला बरोबरची फाईट बघितले, आठवली? कोण करतो फाईट ती? हा भल्लाल देव. बैला बरोबर त्याने फाईट केले. आपण करू, तुम्ही करा. हा आपण बकरीला पण घाबरतो है ना? अजून काय इम्पॉसिबल वाटलं? काय वाटलं? गदा पुढे जाते आणि परत मागे येते, बरोबर. त्याच्यानंतर तो असा उडवतो की 50 ते सैनिक उडून जातात, बरोबर. ते बाण मारतो, म्हणजे एका वेळे 4 बाण नाही 3 बाण, बरोबर. ते सगळं इम्पॉसिबल आहे. पण इम्पॉसिबल असलं तरी आपण ते पाहिलंय ना, आणि ते इतकं सुंदर दाखवलंय की आपण ते बिलीव्ह केलं. अरे नाही भारी आहे. एका क्षणाला कोणाला तरी वाटलं असेल ना मारून बाहुबलीसारखं व्हायचं. तर ही सगळी टेक्नॉलॉजी आहे, ही सगळी कम्प्युटराइज्ड आहे. हे सगळे इफेक्ट कम्प्युटरवर केले जातात. त्याच्यासाठी कुठेही तुम्हाला शूटिंगला जायचं नाही, त्याच्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर पडायचं नाही, तुम्ही सगळं कम्प्युटरवर होतं. अजून एक बाहुबलीमध्ये शॉट आहे, ती बाळाला हातात घेतलेलं असतं, वाहून जाते ती. कोणती? हा सांग बोल. हा बरं तू सांग, ते सांगितलं ना. कोणती? महिष्मती. हा महिष्मती नाही, कोणती? आई देवसेना त्या बाळाला हातात घेते आणि ती वाहून जाते. ती पाण्यात बुडालेली असते, हातात काय तिच्या? बाळ. तो सीन आठवतोय सगळ्यांना? काय काय पाहिलं त्याच्यात? वादळ आलंय, बरोबर, नदीला पूर आलाय, सोसायटीचा वारा सुटलाय, ओके, काळोख आहे. आठवतंय सगळं? आठवतंय? आणि ती पाण्यात बुडाली आणि वाहून चालली. आठवलं सगळ्यांना? तो सीन आठवला? असंच पाहिलं ना आपण? अरे बोला, हो ना. आता आपण बघूया तो शूट कसा केला. तो आपण पिक्चर मध्ये बघितलं ना, आता शूट कसा केला तो बघूया. एक टँक आहे, दिवस आहे, एक टँक आहे, त्याच्यात पाणी आहे, ओके, आणि ती देवसेना पाण्यात बुडाले, हात बाहेर काढलाय, ओके, आणि हातात काय आहे? बाळ नाही आहे,
पाण्याची बाटली आहे, हातात काय पाण्याची बाटली आहे, असं शूट केलंय. आपण काय पाहिलंय? बाळ पाहिलं. असं कुठली आई देईल काय? ते घे माझं बाळ. असं करेल कोण? तुमची आई तुम्हाला देईल? नाही देणार की नाही? मग ह्या रिस्क मूवीज मध्ये घेतल्या जात नाही. ओके, तर त्याचं आहे ना आपण मेकिंग बघूया. आवडेल? बाहुबली बघूया इथे? सगळ्यांना आवडेल? ग्रेट. हा हा वाहून चालले. मागे धबधबा आहे मोठा, दिसतोय? नदीला पूर आलाय, दिसतोय? हे बघा, हे फायनल आउटपुटाचं बघितलं. दिसलं? पाण्यात बुडले ना ती. आता आपण पाहिली ती बाटली पाहिली. मागे कसं आहे त्याने पाऊस पाहिला की त्यांनी सीट बार नाही आली मागे गेला त्याने की मध्ये इथे हे शूट केलेलं आहे. काय काय पाठीमागे ब्लू स्क्रीन आहे, हात आहे खाली बोलते. ओके, आपण ओढणी पण नंतर ऍड केलेली आहे. ती फुलपाखर आहे ती नंतर ऍड केलेली आहे. आणि उडी बघा कुठे मारली. लांब उडी पहिला या आता त्याने उडी कुठून कुठे मारली होती ती पण बघूया. कळलं? इथे उडी मारली तुम्ही बघितली पुढे धबधब्यावर. लटकलं बघा पुढे.
पूरा मध्ये एक्सपेक्ट केलेला तो कुठपर्यंत आहे बघा. आता बॅकग्राऊंड बघा केवढं मोठं पॅनल दाखवलंय ना. ऍक्च्युअली शूट एवढंच आहे. 4 खांब आहेत आणि 3 नंतर ऍड केलं. एवढंच आहे जे ओरिजिनल आहे. हे जे आहे हे मल्टिप्लिकेशन म्हणजे जेव्हा 1,00,000 सैन्य आपण बघतो ना तेव्हा तिथे 1,00,000 सैन्य नसतं, 100च लोक असतात. ती इथे अशी कॉपी पेस्ट करून त्याला मल्टिप्लाय करायचं. तर हा बंच आहे, हा इकडे परत इकडे परत इकडे. ह्याच्यामध्ये ना कॉमन लोक पण दिसतात. तर ह्याच्यात तुम्हाला क्लॅरिटी नाही दिसतात. पण जर एखादी फ्रेम थांबवून तुम्ही चेक केलं तर आज माणूस हीच मुलगी इथे आहे, इथे आहे, इथे आहे, हा मुलगा इकडे आहे, तिकडे आहे, तिकडे आहे, मागे आहे, हा मुलगा मध्ये आहे, तिकडे आहे, तिकडे आहे. असं करून हा पूर्ण वर्ग आपण भरू शकतो. आलं लक्षात? अजून पाहायचंय? जेवण बोलूया. कंटाळ आहे? कंटाळ आहे? नक्की बघायचंय की बंद करूया? बघायचंय? डबल रोल आहे तिथे डुप्लिकेट आहे शाहरुख खानचे. ओके आणि त्या डुप्लिकेटला नंतर फेस रिप्लेस केलेला आहे. ओके हेलिकॉप्टर रेडी आहे, शूट केलेलं नाही.
आपण ब्लू स्क्रीनवर शूट केलेला आहे. आपल्याला वाटतंय तो हेलिकॉप्टर मधून पडतोय, पण हेलिकॉप्टर मधून नाही, सेट मधून तो पडतोय. ओके, सिगार आहे ती पण नंतर ऍड केलेली आहे. ओके, असे जंप वगैरे पूर्ण 3D आहे, ते काही रिअल नाही. सगळं हे पूर्ण सीन 3D आहे, हा कुठेही शूट केलेला नाही, हा कम्प्युटरवर बनवलेला आहे. गाय पण बनवलेली आहे. चित्ता पण बनवलेला आहे. बाईक पण बनवलेली आहे. पठाण बघायचं आहे की सुलतान बघायचं आहे? कुठलं बघायचं? पठाण बघायचं, सुलतान बघायचं? हा, पठाण बघायचं की सुलतान बघायचं आहे? हा, पठाण बघू. हेलिकॉप्टर हे बनवलेलं ग्लास नंतर ऍड केलेलं आहे. पूर्ण 3D बनवलेली आहे. आपण कुठे फाईट करतोय? आपण कुठे बघितली? इथे बघा. स्टुडिओ मध्ये नंतर सगळं इन्व्हेस्ट केलेलं आहे. हे बघा, हे आहेत ना सेट मधून उतरलेले आहेत. त्या स्पेस एवढंच आहे, एवढंच शॉर्ट आहे. आपण काय बघितलं? विमानातून उतरलो. पण ते ऍक्च्युअल उतरले कुठून? सेट मधून. म्हणजे हे VFX. हा शॉट आम्ही केला.
तिथेच धावतायत सेटमध्ये, आपल्याला वाटतं ते पुलावर धावतायत, सॉरी गाडीवर धावतायत. हा शॉट आमच्याकडे झाला. शूट केलाय सेट मध्ये, आपल्याला वाटतंय इकडे काश्मीरला शूट केलंय. असं काय त्याने जॅकेट घातलेलं वगैरे नाही. VFX काय असतं, कसं असतं समजलं सर्वांना? तर हे खूप चांगलं करिअर आहे. ओके, याच्यामधल्या सॅलरीज खूप चांगल्या आहेत, याच्यामध्ये अपॉर्च्युनिटीज खूप चांगल्या आहेत. ओके, आणि याची जी ऑफिसेस आहेत ती खूप हाय एंड असतात. म्हणजे आपण पिक्चरमध्ये एखादं लॅविश ऑफिस बघतो बरोबर, तशी यांची ऑफिसेस असतात. आणि याच्यातून जेव्हा तुम्ही बाहेर पडता या फील्डमध्ये, जेव्हा तुम्ही जॉब करता, तेव्हा तुमचं एक ते म्हणतात ना स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, राहणीमान तुमचं बदलतं. लक्षात? म्हणजे प्रत्येकाचं स्वप्न असतं ना की मी एक स्पोर्ट बाईक घेईन. आहे तुमचं स्वप्न? कोणाचं आहे स्पोर्ट बाईकचं स्वप्न? मग स्पोर्ट कार, कार पण नाही घ्यायची तुला? घ्यायच्या ना? मला वाटतं बैलगाडी घ्यायची. बैलगाडीचं स्वप्न आहे कोणाचं? हां, आहे काय? नाही ना. कार, आपण कारच घेतो ना. मग ही जर खूप मोठी स्वप्न बघायची असेल तर एक मोठं करिअर करणं गरजेचं आहे. आणि मोठं जर करिअर करायचं आहे तर मग हा एक खूप चांगला ऑप्शन आहे. आलं लक्षात? तर असं हे साधारण सगळे लावलं. तर VFX एक खूप चांगला ऑप्शन आहे. 10वी नंतर तुम्ही विचार करू शकता या फील्डचा. ओके, तर तुम्ही पालकांशी पण डिस्कस करा. ओके, अजून काही माहिती हवी असेल तर तुम्ही पालक सरांना विचारा, सरांशी कॉन्टॅक्ट करा. आलं लक्षात? आणि या प्रकारचं आपण जर एक वेगळा विषय घेऊन आपण जर विचार केला की आपल्याकडे काय असतं माहिती, 10वी झाली की 12वी करायची. ओके, 12वी झालं की ग्रॅज्युएशन करायचं, किंवा 10वी जर असे मार्क्स मिळाले तर ITI ला जायचं. ओके, ITI करायची आणि दुबईला जायचं. पण दुबई जाऊन सुद्धा आपण ITI शिकलो त्याचा जॉब करतो असं आहे का? नाही. तिथे आपले काका मामा जे काय आपल्याला जॉब आणून देतील, ज्याची विजा मिळेल आपल्याला, तो जॉब करायला जातो की नाही आपण? मग हे करिअर आहे का? तर नाही, ते फक्त अर्निंग आहे. करिअर करायचं असेल तर एक
विशिष्ट प्रकारचं स्किल तुम्हाला घ्यायला पाहिजे आणि त्याच्यामध्येच काम करायला पाहिजे, तर ते करेल. ते केलं तर आयुष्य आहे ना पुढे तुमचं लाईफस्टाईल हे खूप डेव्हलप होत जातं. अर्निंग करायचं असेल तर मग अर्निंग असेल, तर त्याच्यामध्ये डेव्हलपमेंट नाही. डेव्हलपमेंट करायचं असेल तर करिअर करणं. कळलं फरक? अर्निंग करणं आणि करिअर करणं याच्यातला फरक कळला तर आपल्याला काय करायचं आहे? काय करायचं आहे? करिअर करायचं. फक्त पैसा कमवायचा नाही. आज माझं उदाहरण घ्या. आज मी इथे शिकलो, ओके, नंतर मी हा कोर्स केला, ओके, हा कोर्स केल्यानंतर मी पुन्हा जॉब केला, वेगवेगळ्या ऍड्स वेगवेगळ्या पिक्चरवर काम केलं, पुन्हा रत्नागिरीत आलो मुंबई सोडून, आणि रत्नागिरीत आल्यानंतर मी पुन्हा इन्स्टिट्यूट जी चालू केली ती याच क्षेत्रातली चालू केली. बरोबर? स्टुडिओ चालू केला, हे काम घेऊन स्टुडिओ चालू केलं. माझं करिअर सेट झालं. मी जे शिकलो तेच करतो. आज या क्षेत्राचं गायडन्स करण्यासाठी मी पुन्हा माझ्या शाळेत आलो आणि तुम्हाला या फील्डचं पुन्हा मार्गदर्शन करतो. तर हे करिअर, आणि जर चांगलं करिअर करायचं असेल ना तर वयातली 2 वर्षातनं तुम्हाला बरेचसोर मेहनत करायची. इतकी मेहनत करायची आहे ना की पुढचं अख्खं आयुष्य तुमचं स्मूथ केलं पाहिजे. पुढची जर 30-40 वर्ष जर तुम्हाला देरेहरी खाटल्यावरी असं करायचं असेल, आरामात घालवायची असतील, तर करिअरची 2 वर्ष स्वतःला वाहून देणं, झुकून देणं गरजेचं आहे. नाहीतर त्याच्या उलट जर करिअरची 2 वर्ष आपण खाटल्यावरी घालवली, एन्जॉय केला, टाइमपास केला, सेल्फीज काढत बसलो, फिरत बसलो, मूवीज बघत बसलो, तर येणारी आयुष्यातली पुढची 40 वर्ष मग तुम्हाला स्ट्रगल करायचं. मग निर्णय तुम्ही घ्यायचा की तुम्हाला फक्त 2 वर्ष 24 महिने स्ट्रगल करायचं आहे की पुढची 40 वर्ष स्ट्रगल करायचं. तर एक खूप महत्वाची गोष्ट आहे की जर तुम्हाला चांगलं करिअर करायचं आहे तर तुम्हाला मेहनत घ्यावी लागणार आहे. आणि मेहनतीला आहे ना कुठलं शॉर्टकट नाही. जर तुम्हाला डिस्टिंक्शन मिळवायचं आहे तर शॉर्टकट आहे का? अभ्यास करावा लागेल. बरोबर? अभ्यास करावा लागणार आहे ना. 35% आपण असं करून हे दाखवलं काय मिळायचं, असं करून आपण 35% जाऊ शकतो. पण डिस्टिंक्शन साठी तुम्हाला अभ्यास करावा लागेल. तसं चांगलं करिअर करायचं असेल तर 2 वर्षानं तुम्हाला स्ट्रगल करायला लागणार. एवढं स्ट्रगल करायचं की पुढची 40 वर्ष पुरतील एवढं स्ट्रगल त्या 2 वर्षात करायचं. आज शाहरुख खानला जो आपण बघतो ना सुपरस्टार, तो आजही स्ट्रगल करतो. वयाच्या 60व्या वर्षीही तो स्ट्रगल करतो. त्याच्या इंटरव्ह्यूज बघा, खूप इन्स्पिरेशनल आहे. तर तुम्हाला स्ट्रगल करायचं आहे आणि त्याच्यासाठी कुठला शॉर्टकट नाही. जर पुढचं लाईफ तुम्हाला सेट करायचं आहे, सक्सेस करायचं आहे तर स्ट्रगल करायचं. काही लक्षात? आवडलं? नक्की इथे आवडलं नाही? तुम्हाला नाही आवडलं? VFX आहे आवडलं? आवाजच नाही, सगळे दमले भूक लागले. सो एन्जॉय, छान अभ्यास करा, 10वीची तयारी करा. 10वीतून पास आउट झाले, आता पास आउट व्हा ना तुम्ही. आता एक्झाम झाली ना, त्याच्यासाठी ऑल द बेस्ट. रिझल्ट पर्यंत काही टेन्शन घेऊ नका. पण करिअर काय करायचं आहे ना हे 9वीच्या मुलांनी आताच ठरवलं. रिझल्ट ओरिएंटेड राहू नका. रिझल्ट लागल्यानंतर मी विचार करेन. कारण आता तुम्हाला आहे ना प्रश्न चालू, जर 10वी नंतर काय करणार आहे विचारतात ना,
दहावीनंतर काय करणार आहेस? त्याची तयारी आहे ना तुमची 8वीतच पाहिजे. माझ्या इन्स्टिट्यूटमध्ये एक मुलगा आला, झाली त्याला एक 7-8 वर्ष झाली, 5वीतला मुलगा होता. त्याला आहे ना 3D ॲनिमेशन शिकायचं होतं. 5वीतल्या मुलाला 3D ॲनिमेशन शिकायचं होतं. त्याने सगळी कोर्सची माहिती विचारली, मी त्याला सांगितली. बरं म्हटलं तू आता 5वीत का करतोस? तर म्हणतो सर मी आहे ना अशी वेगवेगळी मॉडेल्स बनवतो, इलेक्ट्रिक सायकल किंवा अशी तत्सम मॉडेल्स बनवतो. हां मग तर ते ना आधी मला करून बघायला लागतं, फॅब्रिकेशनवाल्याकडे जाऊन ते मी बनवून बघतो कसं दिसेल काय दिसेल. तर मग मी 3D शिकलो ना, तर मी ते 3D करून बघेन आधीच. अच्छा म्हणजे म्हटलं तुला 10वी नंतर 3D ॲनिमेट व्हायचं नाही, मग तू 3D शिकतोस ते, मग तू 10वी नंतर काय करणार आहेस? त्या मुलाने 5वीत मला सांगितलं की सर मी मेकॅनिकल इंजिनियर होतो. त्याचं 5वीत विजन क्लिअर होतं की मला ना मेकॅनिकल इंजिनियर व्हायचं. ही खूप मोठी गोष्ट आहे. आज आपल्याकडे 10वीची एक्झाम झाल्यानंतरही उत्तर नाहीये की आपण पुढे जाऊन काय करणार आहोत, कॉलेज करणार आहोत का? असंच काला आन्सर नाहीये. का कॉलेज करणार, का 12वी करणार, का ग्रॅज्युएशन करणार? तुमच्याकडे त्या काचं उत्तर हवं. जर त्या काचं उत्तर असेल तर तुम्ही करिअर करण्याच्या लायक आहात, नाहीतर तुम्ही मेंढरा. दुनिया करते, जग करते म्हणून तुम्ही करता. सो तुम्ही का करणार आहात आणि काय करणार आहात आणि का करणार आहात याचं उत्तर तुमच्याकडे आत्ताच हवं. राहील लक्षात? सो ऑल द बेस्ट. आय होप मी तुम्हाला बोर केलं नसेल. ओके, थँक्यू. 2च मिनिटं घेतो मी. हर्षद जेव्हा 7वीला होता तेव्हा मी मराठी शिकवत होतो त्याला. आणि ते होते पारिक सर पण होते त्या बॅचला, बरीच मुलं होती. आम्ही जेव्हा इतक्या वर्ष पाठीमागे जातो तरी देखील कदाचित त्याला आठवत नसेल किंवा असेल, पण ते त्यांची जी काही स्वभाव वैशिष्ट्य होती, म्हणजे म्हणतात ना लहान मुलाचं पाय पाळण्यात दिसतात. मराठी शिकवताना जे वाक्प्रचार आम्ही मुलांना सांगायचं मी, तर ते पुस्तकातलं गाईडमधलं अर्थ त्याचा सांगायचे नाही, तर ते तिथल्या तिथं बनवून सांगायचे आणि एकमेकावर कुरघोडी करायची. समजा पळून झाली तर असं सांगायचं की पुढे सरांना बघता सुरमान पळून गेला. असं क्रिएटिव्हिटी किंवा ती हजरजबाबीपणा जो म्हणतात तो असा प्रचंड त्या वर्गामध्ये होता. नंतर मला काही त्या वर्गाला शिकवता आलं नाही, पण त्यावेळेच्या म्हणजे आता जवळपास त्या शिकवण्याला मला नाही म्हटलं तरी 15-16 वर्ष झाली असतील. म्हणजे अशी काही मुलं अजूनही आमच्या लक्षात राहतात. आणि मी बारकाईनं त्याचं स्पीच ऐकत होतो, त्या विषयापेक्षा सुद्धा की ज्याला मोटिवेशनल स्पीच म्हणतात हे त्याच्यामध्ये प्रचंड मला जाणवलं. की सहजपणाने ज्या काही गोष्टी सांगितल्या ना, ते तुम्हाला आज कॉर्पोरेट क्षेत्रामध्ये हजारो रुपये घेऊन हे स्पीच दिलं जातं. कोणाला एखादं पुस्तक वाचल्यामुळं त्याच्यामध्ये बदल होतो, कोणाला एखादा चित्रपट बघितला की बदल होतो, कोणाला एखादी ठेच लागली की बदल होतो, पण होतो. आणि कुठलाही मुलगा तुमच्यामध्ये सुद्धा, आता हा जो ॲनिमेशनचा कोर्स आहे की जो याच्या अगोदर मुंबईशिवाय नव्हता, लक्षात घ्या, तो स्वतः मुंबईमध्ये गेला, त्या ठिकाणी अनेक वर्ष घालवली, ते शिक्षण घेतलं आणि परत आपल्या मायभूमीत येऊन, आपल्या कोकणात येऊन रत्नागिरीमध्ये दर्जेदार पद्धतीचं ते क्लासेस सुरू आहेत. काहीतरी किरकोळ सरटर डोक्यातनं काढा, तुम्ही ऑफिसला भेट द्या म्हणजे कळेल किती मुलं किती मुली आज त्या ठिकाणी शिकतायत. केवळ शिकता येत नाही तर त्याच्यानंतर स्वतःच्या पायावरती उभे राहून स्वतःचे जॉब करतायत, चांगलं करिअर घडवत आहेत. ही मोठी गोष्ट आहे, लक्षात ठेवा. स्वतः एखाद्या पायावर उभा राहणं वेगळं, पण स्वतःमुळं इतरांना सुद्धा पायावरती उभा करण्यासाठी प्रेरित करणं आणि प्रयत्न करणं आणि तशा पद्धतीनं जॉब ऑपॉर्च्युनिटी देणं हे खूप खूप कठीण गोष्ट आहे या काळातली.
भविष्यामध्ये तुम्ही केवळ शासनाकडे गेलात, नोकऱ्या द्या म्हटलात शासनाकडे, त्याचं उत्तर नो सॉरी हेच आहे. खूप नोकऱ्यावरली लोक सुद्धा काढून टाकली जात आहेत. लोक परत मग सर्च करतात, अरे मग मी काय करू. त्यामुळं त्यांनी बोलताना काही तुम्हाला प्रश्न केले. ठीक आहे, कॉलेज वाईट नाही आहे, आर्ट्स सुद्धा वाईट नाही आहे, मी स्वतः आर्ट्समधून शिकलेलो आहे. पण त्याच्यानंतर पुढे आपल्याला त्याचा उपयोग आपल्या भविष्यात, आपल्या करिअरमध्ये कसा करायचा आहे हे तुम्हाला समजलंच पाहिजे. कॉमर्स करून मला नेमकं कुठल्या क्षेत्रात जायचं आहे, त्याच्यात कुठल्या ऑपॉर्च्युनिटी आहे, ह्याचा कधीतरी शांतपणाने अभ्यास करा. सायन्सला गेलो तर सायन्सला गेल्यामुळे मला कुठं जाता येणार आहे, मला काय होता येणार आहे इन फ्युचरमध्ये, हे तुम्हाला ठरवावं लागेल. अगोदरच निकालाला बघून नाही. आणि जो आपलं ध्येय लवकरात लवकर ठरवतो तो मुलगा ध्येयापर्यंत लवकरात लवकर जातो. हा यशस्वी होण्याच्या मंत्रातला सगळ्यात क्रमांक 1चा मंत्र आहे. तुम्ही लवकर ठरवलं पाहिजे. बघतो नंतर ठरवतो, 12 नंतर ठरवतो, नो नेव्हर. जसं त्यांनी एक उदाहरण दिलं 5वीच्या मुलाचं, ते बरोबर आहे. मी देखील दरवर्षी महाराष्ट्रामध्ये IAS IPS होतात त्या सगळ्या मुलांच्या मुलाखती वाचतो मी अजून पण. त्याच्यातून मी हे बघतो की त्या मुलांनी आपलं ध्येय कधी ठरवलं होतं. त्यातल्याचं 99% उत्तर होतं 8वीत, कुणी 9वीत, 10वीत. 10वीच्या पुढं कुणीही ते ठरवून बसलेलं नाही, ते त्या ठिकाणी त्या पद्धतीनं वाटचाल करत निघालेली. त्यामुळे तुम्ही तुमचं ध्येय लवकर ठरवा आणि म्हणजे तुम्ही लवकर यशस्वी व्हाल. ही गोष्ट लक्षात घ्या. आपण करतोय ते का करतोय असं स्वतःला विचारा आणि मग त्याचं उत्तर जे येईल ते तुमच्यासाठी अतिशय सकारात्मक असेल. म्हणजे केवळ सांगणं आणि त्याप्रमाणे करणं या गोष्टी खरंच कठीण आहेत. आज या ठिकाणी हर्षल पेढे आले, अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी मार्गदर्शन केलं आणि मला ते माझा विद्यार्थी याचा खरंच अभिमान वाटतो. आणि पारेख सरांनीसुद्धा आज आपल्या IT, आज जिल्ह्यामध्ये कुठे IT नसेल इतकी सुसज्ज 11-12 त्या ठिकाणी चांगल्या क्वालिटीचे संगणक त्या ठिकाणी आहेत. तुम्ही त्या ठिकाणी येऊ शकता. सुट्टीमध्ये सरकारी नोकरी हवी असेल तर आपल्याला MSCIT कंपल्सरी आहे, त्याचं सर्टिफिकेट हवंच. काही गोष्टीच्या फाउंडेशनसाठी काही फाउंडेशनचे कोर्स हवेत आणि ते सगळे कोर्स शासनमान्य, शाळामान्य, संस्थामान्य नव्हे, हे डोक्यातनं काढा. ते कोर्सेस सुरू केलेले आहेत. इंग्लिश स्पीकिंग कोर्स असेल, छोटे छोटे कोर्स आहेत. जाताना तुम्ही परत माहिती घ्या सरांच्याकडे की बाबा मला काय करता येईल सुट्टीमध्ये, किती कालावधी आहे, शासकीय फी किती आहे, तेवढीच तुम्ही भरायची आहे. जादा फीसाठी आम्ही असं काही केलेलं नाही. योगानं तुमच्या आशीर्वादामुळं, संस्थेच्या प्रयत्नामुळं त्यांचं या शाळेमध्ये काम झालेलं आहे. आज ते आमच्या बरोबरीनं काम करतायत आणि ते या शाळेमध्ये म्हणजे हे झालेलं आहे, परमनंट झालेलं आहे. त्यामुळे तुमच्याकडनं आता फी घेऊन काय करावं असा विषय राहिलेला नाही. आता ते नसते तर आम्ही तुमच्याकडे आणखीन फी घेतली असती, पण फक्त शासनमान्य फी आम्ही घेणार आहोत आणि ते या ठिकाणी ते तुम्हाला तुमच्या वेळेनुसार म्हणजे तुम्ही व्यवस्थित सकाळी किंवा संध्याकाळी बॅच केली. आज बऱ्यापैकी काही ॲडमिशन्स आले. मी जेव्हा काही मुलांच्या घरी गेलो, पालकांनी कन्सेप्ट आले, पालक म्हणाले वा व्हेरी गुड, खूप छान गोष्ट आहे, आमच्या मुलांनी करायला पाहिजे. पुढं काय करायचं आहे, AI हे पुढचं टॉपचं क्षेत्र आहे. अनेक संधीचं ते प्रवेशद्वार आहे. भविष्यात मला असंख्य चान्सेस हे फक्त तिथं आहे, बाकीच्या संधी सगळ्या संपलेले. मग तुम्ही आपण तिथं नको का जायला. आता थोडं तुम्ही त्या उंबरठ्यावरती आलेला आहे. फक्त तुम्हाला कुठं प्रवेश करायचा आहे हे शांतपणाने हे करा. त्यासाठी आम्ही आहोत. आमच्याशी संपर्क करा, पारेख सरांशी संपर्क करा, पेढे सरांशी संपर्क करा आणि तुमचं ब्राईट फ्युचर हे तुम्ही ठरवायचं आहे. आम्ही नाही ठरवायचं, आईवडिलांनी नाही ठरवायचं, शाळा कॉलेज नाही ठरवलं, ते तुम्ही ठरवायचं. तुम्ही ठरवल्यानंतर, तुम्ही रस्ता चूज केल्यानंतर, फायनल केल्यानंतर फक्त त्या रस्त्यावर कसं चालायचं, किती स्पीडनं चालायचं, किती टप्पे असले पाहिजेत हे तुम्हाला आम्ही मार्गदर्शन करणार आहे. आम्ही तुम्हाला वाट दाखवणार आहोत. त्या वाटेवरून चालण्याचं काम हे तुम्हालाच करायचं आहे. आणि हर्षल एक खूप छान म्हणाले की यशाला देर इज नो शॉर्टकट टू सक्सेस, असं एक इंग्लिशमधलं वाक्य आहे. ते मराठी छान पद्धतीने सांगितलं की यशाला शॉर्टकट नाही, त्याला जीवतोड मेहनतच करावी लागेल, छटून काम करावं लागेल, आज फेकून द्यावं लागेल. आणि तुम्हाला मग ती 2 वर्ष तुम्ही अहोरात्र चांगला परिश्रम केलात तर त्याचा रिझल्ट म्हणून तुमची उर्वरित आयुष्य खरंच चांगलं राहणार आहे. संबंध जीवनभर संघर्ष करायला लागत नाही, संबंध जीवनभर स्ट्रगल करायला लागत नाही.
जेव्हा आपल्याला तो गरजेचा आहे तो आत्ता तुमचा आहे. 9वीवाल्यांना 10वीसाठी आत्तापासून संघर्ष करायचा, 10वीवाल्यांना 12वीसाठी किंवा फ्युचर याच्यासाठी मार्ग निवडताना नीट निवडा. केवळ कॉलेज हे शेवटचं ऑप्शन असावं असं मला वाटतं. कॉलेज हे शेवटचं ऑप्शन असावं. बाकीचे मार्ग तुम्ही बघा, ITIला जाता येईल का, पॉलिटेक्निकला जाता येईल का, फिशरीला जाता येईल का, अरे अनेक मार्ग आहेत. केवळ तेवढा एकच मार्ग राहिलेला नाही. हे सगळे बघा, या सुट्टी सगळ्या वाटा शोधा आणि मग ठरवा की आपल्या पायासाठी कुठली वाट योग्य. तुम्ही नक्की ती जोडू नये. तुम्हाला वाटच माहित नाही, बघूया तो निघाला म्हणून मी निघालो. अरे पण त्याचा स्टॅमिना वेगळा, याचा स्टॅमिना वेगळा, त्याचा स्टॅमिना वेगळा. तुम्ही नका ना त्याच्याप्रमाणे अंधानुकरण करू. डोळे झाकून कोणाच्या मित्र निघाला किंवा एखाद्या मुलीची प्रियाची मैत्री निघाली म्हणून तिनं तिकडे पळत जावं असं नाहीये. नर्सेस आहेत, बाकी ते राजापूरहून काही लोक आले होते बघा, आठवत आहे का, की 2 वर्ष तुम्ही तिथं जर ॲडमिशन घेतलं तर 2 वर्षानंतर तो कोर्स पण होणार आहे DLMTचा आणि डायरेक्ट तुम्ही 12वीला पण येणार आहे. काय चुकीच होणार आहे. समजा इकडं आमची प्रिया गेली समजा तिकडे आणि दुसरी तिची मैत्रिणी इथं 12वी करत असली, ती तो कोर्स करून परत तिच्याबरोबर FYला येणार आहे आणि कदाचित तोपर्यंत त्याला जॉब पण मिळेल. ही शिकते तोपर्यंत ती जॉब करेल. आज दवाखान्यामध्ये भरपूर गोष्टी आहेत. स्वतःचा व्यवसाय पण उभा करू शकते आणि दवाखान्यात पण कापू शकते. असं काहीतरी तयार करा, स्वतः काहीतरी मार्ग तयार करा आणि त्याच्याही पुढे मी जाऊन मागणारे होण्यापेक्षा नोकऱ्या मागणारे होण्यापेक्षा नोकऱ्या देणारे व्हा. आणि या याच्यामध्ये हर्षदचा मी उल्लेख या साहेबमध्ये करेन की ते फक्त स्वतःच्या पायावर उभा राहिला नाही तर तो आज भविष्यामध्ये यामागे अनेक मुलामुलींना स्वतःच्या पायावरती उभा केलेला आहे म्हणून तो ग्रेट आहे. म्हणून तो त्याचा मला अभिमान आहे असं मी म्हणालो. आपण भविष्यामध्ये बघा असेच होणार आहोत, असं नका हो. तुम्ही असे व्हा, देणारे व्हा. आणि देणारे व्हायचं असेल तर तुम्हाला स्वतःची वाट निर्माण करावी लागेल. एकाच वाटेनं जाणारे भरपूर भेटतील तुम्हाला, पण स्वतःचे प्रवाहाविरुद्ध वाहणारे खूप कमी असतात आणि तेच यशस्वी होतात. पाय ओढणारे भरपूर आहेत, ओढू देत. त्यांना सांगा की माझ्या पायात तेवढी ताकद आहे की तुझं ते खेचू नाही शकणार. पाय ताकद नाही तयार करा. खेचणारे असणारच आहेत, ओढणारे असणारच आहे. यशाच्या त्या सीमारेषेवर कबड्डीमध्ये 7 खेळाडू असतात. जेव्हा तो त्या यशाच्या रेषेकडे धावायला लागला की सगळेच त्याला ओढायला लागतात. तो आता सुद्धा कोणच ओढत नाही. पण यशाकडे निघाले की तुम्हाला खेचणारे लोक आहेत. सगळे तुम्हाला काही पुश करणारे असतील असं नाही. तेही अनुभव पाहिजे. चांगली माणसं आनंद देतात, वाईट माणसं अनुभव देतात. दोन्ही फायद्याचे. सारखा मनुष्य काय म्हणजे वाईट माणसं पण पाहिजेत, ते अनुभव देतात, आपल्याला काही गोष्टी शिकवतात. ते पण वाईट माणसाशिवाय ते शिकू शकत नाही. चांगला माणूस वाईट गोष्ट शिकू शकणार नाही. मग त्यातनं वाटचाल करा. तुमचं खूप चांगलं ब्राईट फ्युचर आहे. तुम्हाला आता या कोर्ससाठी मुंबई जाण्याची गरज नाही, ॲनिमेशनसाठी मुंबई जाण्याची गरज नाही आणि जे काही संगणकाचे कोर्सेस आहेत त्याला खंडाळ्यात जाण्याची गरज नाही. तुमचे सगळे कोर्सेस शासनमान्य तुम्हाला इथं उपलब्ध झालेले आहेत. आता तुम्ही ठरवायचं आहे. आम्ही रस्ता दाखवलेला आहे. आता चालायचं की झोपायचं झाडाखाली मस्तपैकी जास्त स्थानिक असतात तर तुम्ही ठरवा. सुट्टी अशी उगीच असा वाया घालवू नका. काहीतरी करा, आणखीन काही कोर्स करा, इंग्लिश स्पीकिंगचे करा, चांगली पुस्तकं वाचा, चांगलं संगीत ऐका, चांगल्या कथा ऐका, चांगले चित्रपट बघा, चांगल्या चांगल्या गोष्टी करा. चांगल्या गोष्टी परत परत कराव्या लागतात, वाईट गोष्टी आपोआप होतात. ओके, तुम्ही या ठिकाणी उपस्थित झालात. अत्यंत चांगल्या पद्धतीने हे सेमिनार तुम्ही अटेंड केलं. आमचे असे चांगले सतत प्रयोग असतात. अनेक गोष्टी दिवसागणिक या ठिकाणी शाळा संस्थेच्या माध्यमातून होत आहेत. तुम्ही परत रविवारीसुद्धा खंडाळ्याला एक चांगल्या पद्धतीचं करिअर गायडन्ससाठी एक आम्ही तिथं म्हणजे खंडाळा इंग्लिश म्हणजे जे स्कूल आहे पोलीस स्टेशनचं तिथे तर सॉरी उद्याच रविवाराला तर उद्याच ते आहे. तेही तुम्ही अटेंड करा, इतरांनाही हे करा. आणि अशा गोष्टी ग्रामीण भागामध्ये होत नाहीत, कोण आयोजित करत नाही. या सगळ्या गोष्टी सोडून या कराव्या लागतात. करिअरचं मार्गदर्शन करणारे लोक भेटत नाही. तर ते अशा संधी शोधा, घ्या आणि जीवनामध्ये यशस्वी व्हा. पुन्हा तुम्हाला सगळ्यांना 10वीच्या मुलांना त्यांच्या फ्युचरसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. आणि आमची जी 9वीची बॅच आहे त्यांनी आता 10वीत त्यांची जागा घेऊन आणि सुट्टीमध्ये काय करता येईल ते त्यांनी पाहायचं आहे. पुन्हा एकदा संस्था शाळेच्या वतीनं हर्षलचं त्याबरोबरच या ठिकाणी काय आमचे संशय पदाधिकारी येऊन गेले, इराचे आमचे अंतुले सर मुख्याध्यापक येऊन गेले आणि तुम्ही या ठिकाणी माझ्या शाळेचे तसेच इरा शाळेचे काही विद्यार्थी तर आवर्जून उपस्थित झाले. शेवटी बघा जंगलामध्ये सिंह एखादाच असतो, त्याला काय करायचं आहे तो स्वतःच मार्ग काढत असून धडपडत असतो. सगळे यावे अशी आम्हाला पण अपेक्षा नाही, कारण सगळ्यांनाच यशस्वी व्हायचं नाही ना. यशस्वी काही लोकांनाच व्हायचं.
त्यामुळे ज्यांना व्हायचं आहे, ज्यांना काय करायचं आहे ते इथं आलेले. तेव्हा स्वतः काही डिसिजन घ्यायला शिका, तुम्ही घ्याल. कधीही आमची कुठल्याही स्तरावरती काही अडचण वाटली, सहकार्य हवं असेल तर आम्हाला फोन करा. आम्ही नेहमी तुमच्याबरोबर आहोत. कारण तुम्ही 10वी झाली म्हणजे तुमचा आमचा संबंध असं होत नाही. माझे अनेक विद्यार्थी ते कॉलेजला असताना, नोकरीला असताना ते मला स्वतः संपर्क करत असतात. आज आमचे काही विद्यार्थी, आमचा गणेशधारेचा मयूरसारखा मुलगा आज एका कॉर्पोरेट कंपनीत आहे. त्याचीच बहीण साक्षी जगडीसारखी आज कॉर्पोरेट कंपनीत माझी विद्यार्थी नाही. ते एखादा कार्यक्रम म्हटलं की अजून फोन करतात, सर आज असा असा कार्यक्रम आहे, मी काय बोलू, मला हे दिलेलं आहे, आभार दिलेले आहे, मी काय करू, मला सूत्रसंचालन आहे, मी काय करू. अजून ते मला हक्कानं फोन करतात आणि विचारतात की सर असं करायचं आहे. तत्क्षणी मी त्यांना, आम्ही सगळेजण सहकार्य करत असतो. आणि मग ते कार्यक्रम झाल्यानंतर परत फोन येतो, सर मस्त झालं, सगळे खुश झाले, सगळ्यांनी माझं कौतुक केलं. खरं म्हणजे ऑल क्रेडिट गोज टू यू सर, हे श्रेय तुमचं आहे म्हणतात. तर मग चेअर आहे ते तुम्ही केलं, तुमचं श्रेय आहे, माझं काय आहे, तो माझं काम होतं ते मी केलं. तर त्यामुळं आमचं कधीही सहकार्य लागलं तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत. तुम्ही कुठेही असा. आता तुम्हाला तर बऱ्यापैकी काही ना माहिती झालेलं आहे. सांगितलं म्हणजे तुमचं रत्नागिरी सोडा, तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही पण जिल्ह्यात जा, तुम्हाला 1 मिनिटाच्या आत तुमच्या बरेचसे मनुष्य आला नाही तर विचारा माझा, किंवा तुम्हाला सहकार्य करणार तिथं असेल. एवढी आज चांगलं आमचं वलय तयार झालेलं आहे. महाराष्ट्राच्या बाहेर जा तुम्ही, 5-6 राज्यामध्ये सुद्धा आपली माणसं आहे. दिल्लीत जा, दिल्लीत पण माझी माणसं आहे. 2, 4, 5, 7, 8, 10 देशात आहेत. त्याच्या पलीकडे गेला तरी सुद्धा मी शोधून काढेन तुमच्यासाठी. तर तुम्ही अशी हाक द्या आणि तुमच्या हाकेला आम्ही हो देणारे आहोत. कारण तुमचा आमचे संबंध हे कायम असेच चांगले राहतील. ठीक आहे, पुनश्च एकदा सगळ्यांचं मी कौतुक करतो. सेमिनार संपलेला असं जाहीर करतो. धन्यवाद.